श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा हा अंतर प्रवास करता करता एक वेळ अशी येते की मागचं सगळं जळून गेल्यासारखं वाटतं, परंतु अजूनही भगवंताचं दर्शन झालेलं नसतं. अशा वेळेला कधीतरी आपल्या मनाला नैराश्य येण्याची शक्यता असते. तुकाराम महाराजांनी या अवस्थेचं वर्णन करणारा एक अभंग लिहून ठेवला आहे. मज हा संदेह झाला डोईसवा, भजन करू की नको, असं ते विचारतात. मी जन्मभर भजन केलं, आयुष्यभर नाम घेतलं, आणि आता माझ्या मनामध्ये संदेह निर्माण झालाय की तू आहेस की नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, जाळोनी संसार बैसलो अंगणी, आणि तुला त्याचं काहीच नाही. समर्थांनी म्हटलंच आहे की जळत हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. अशा प्रकारे संतांच्या आयुष्यामध्ये सुद्धा नैराश्य येतं. आणि ज्ञानेश्वर महाराज या अवस्थेचं वर्णन करताना म्हणतात, इट इज द डार्क नाईट ऑफ द सोल. आत्मसाक्षात्कार होण्याचा दिवस उगवण्याच्या आदल्या दिवसाची ती रात्र आहे. आणि अशी रात्र आपल्या आयुष्यामध्ये येते. अंधार अजून गडद होतो, दाट होतो, आणि मग मात्र दुसऱ्या दिवशी आत्मदर्शन होतं, आत्मज्ञान प्राप्त होतं, आणि ती नवीन सकाळ आपल्या आयुष्यामध्ये उगवते. अशा या काळामध्ये ही अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या काळामध्ये गुरु आपल्या शिष्याला सांभाळतात, त्याचं रक्षण करतात. गुरु कसं सांभाळतात हे एका कुंभाराच्या उदाहरणातून ज्ञानेश्वर महाराज सांगतात. गुरु कुंभार असतो आणि शिष्य मडकं असतं. गुरु त्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडकं बनवतो, परंतु त्या मडक्यामधले दोष दूर करण्यासाठी वरून तो थापटीने घाव मारत असतो, परंतु त्याच वेळेला आतून तो दुसऱ्या हाताने आधारही देतो. अशा प्रकारे गुरूंनाच तळमळ लागलेली असते की आपला हा शिष्य कधी एकदा तयार होतो, कधी एकदा त्याच्यातले दोष निघून जातील, कधी एकदा त्याच्यामध्ये सुधारणा होईल, आणि कधी एकदा तो आपल्या हाताशी येईल आणि आपलं सगळं ज्ञान प्राप्त करून घेईल. अशी तळमळ गुरूंनाच लागलेली असते. आणि म्हणून गुरु कधी एकदा मी त्याला आत्मज्ञान देईन अशा अवस्थेमध्ये असतात. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा काय सुंदर आहे बघा. त्यांनी या सर्व गोष्टी केवळ 2 ओव्यामध्ये मांडल्या आहेत. ओवी क्रमांक 301. का कूर्म जिया परी, उवाईला आवेव पसरी, ना तरी इच्छा वशे आवरी, आपुले आपण. ज्याप्रमाणे कासव शांत असतं, मजेत असतं, आनंदात असतं, तेव्हा आपले अवयव पसरतं, आपले हात पाय तोंड शेपूट सगळ्या गोष्टी बाहेर काढतं. हवं तेव्हा ते बाहेर काढतं, आणि हवं तेव्हा ते सगळ्या गोष्टी आतमध्ये ओढून घेतं. आपल्या इच्छेने अवयव पुन्हा ते आत घेऊ शकतं. तसं इंद्रियांना आवरण्याचं, अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य अशा या पुरुषाला प्राप्त होतं. ओवी क्रमांक 302.
तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. तशी ज्यांची इंद्रिये स्वाधीन होतात, इंद्रियांवर स्वामित्व येते, तो म्हणेल त्याप्रमाणे इंद्रिये वागतात. अशा माणसाची प्रज्ञा अशा अवस्थेला येते की ती पाडाला लागलेल्या फळासारखी अवस्था असते. आपली प्रगती होते आहे किंवा नाही हे कळण्याची खूण म्हणजे आपल्याला देहाचा विसर पडतो की नाही. ब्रदर लॉरेन्स नावाचा एक फार मोठा सत्पुरुष होऊन गेला. तो म्हणायचा की मी जेवण केलं खरं, पण मी काय खाल्लं हेच मला आठवत नाही. इतके हे लोक आपला देहभाव विसरून गेलेले असतात. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज जयाचे म्हणितले करीती हे इथं मुद्दाम या ओवीमध्ये म्हणतात. याचा अर्थ असा की अशा माणसाच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा येतात त्याप्रमाणे ती इंद्रिये त्या इच्छेप्रमाणे वागतात. इंद्रिये त्याच्या ताब्यात असतात. इंद्रिये आवरणे म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवणे. या सर्व इंद्रियांमध्ये 2 इंद्रिये मात्र फारच त्रासदायक असतात. ते म्हणजे डोळे आणि कान. ही इंद्रिये आवरण्यास अत्यंत कठीण आहेत. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधीर करूनी ठेवी देवा. ज्याने या 2 इंद्रियांवर ताबा मिळवला तोच खरा. महाराज एकदा म्हणाले, डोळे उघडून जसं जग आपल्याला दिसतं तसं डोळे बंद केलं असताना ते संपूर्णपणे नाहीसं झालं म्हणजे त्याला खऱ्या अर्थाने समाधी लागली. शंकराचार्य म्हणतात की ज्ञान एकच आहे, परंतु ज्ञान हे झाकाळले गेलं आहे. ते निर्माण होत नाही तर हळूहळू प्रगट होतं. आणि वेदांत असं म्हणतो की ज्ञान हे आतमध्ये असतंच, पण जसं जसं अज्ञान कमी कमी होत जाईल तसं तसं ज्ञान प्रगट होत जातं. किंवा उलटं म्हणू आपण, जसं जसं ज्ञान प्रगट होत जाईल तसं तसं आपलं अज्ञान कमी कमी होत जातं. भगवंताच्या अस्तित्वाची जी जाणीव पूर्वीपासून आहे ती आता खऱ्या अर्थाने प्रगट होते. अशा भक्तांची निष्ठा अधिक बळकट होते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तयाची प्रज्ञा जाण, जयाचे म्हणितले करीती. म्हणजे अधिक अधिक स्वामित्व त्याला आपल्या मनावर आणि बुद्धीवर प्राप्त होतं. इंद्रियांवर स्वामित्व येतं आणि त्याची बुद्धी अजून अजून सूक्ष्मामध्ये जाऊ लागते. अशा या सूक्ष्मामध्ये तो जाऊ लागला, जितका जास्त तो या सूक्ष्म असणाऱ्या गोष्टीमध्ये रमू लागतो, त्याची इंद्रिय भोगांची इच्छा कमी होत जाते, तुच्छ होत जाते. त्याला देहाचंच भान राहत नाही, मग देहभोगाचं भान कुठलं असणार. हे करून होत नसतं, हे सहज होऊन जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही करण्याची गोष्ट नाही, ती भगवंताच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने आपोआप सहज होऊन जाते. भक्ती मार्ग आणि योग मार्ग याच्यामध्ये हाच मूलभूत फरक आहे.
योग मार्गामध्ये आपल्याला ध्यान लावून बसावं लागतं, तेव्हाच देहाचं भान जातं. पण भक्ती मार्गामध्ये आणि प्रेम मार्गामध्ये ज्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं, त्याचं एकदा का प्रेम लागलं की आपल्या देहाचं भान राहतच नाही. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा त्याच्याशी आपण तादात्म्य पावतो. भगवंताचं प्रेम किंवा सद्गुरूंचं प्रेम जेव्हा लागतं तेव्हा आपल्याला आपल्या देहाचं भानच राहत नाही. तान्ह्या मुलाला काही जरी झालं तरी त्याचं दुःख मात्र ज्याप्रमाणे आईला होतं, त्याप्रमाणे भक्ताला काहीही जरी झालं तरी त्याचं दुःख गुरूंना होतं किंवा भगवंताला होतं. प्रेमामध्ये आपल्या देहाचा विसर आपल्याला सहज पडतो. आता आपण गीतेमधला 59वा श्लोक बघणार आहोत. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसो अप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसो अप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसो अप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. आता आपण या श्लोकाचा अर्थ बघूया. जो विषयांचा अनुभवच घेऊ शकत नाही अशा उपाशी असणाऱ्या किंवा अशक्त असणाऱ्या प्राण्यापासूनही शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादी विषय निवृत्त होतात. म्हणजे आपल्या मनातून विषयांची आसक्ती नाहीशी होते. स्थितप्रज्ञ जो असतो तो या विषय आसक्तीचा रूप रसही परमार्थ तत्वाचा अनुभव घेऊन त्या विषयाच्या आसक्तीपासून निवृत्त होतो. विषया विनिवर्तन्ते म्हणजे विषयांपासून निवृत्त होणे. हे केव्हा होईल? जर इंद्रियांचे जे विषय आहेत म्हणजे डोळ्यांचा विषय पाहणे, कानांचा विषय ऐकणे, जिभेचा विषय चव घेणे, हाताचा विषय स्पर्श करणे, हे जेव्हा आपण दाबून टाकू, परंतु आतली जी वासना आहे ती मात्र जात नाही. विशेषतः वृद्धपणी इंद्रिये क्षीण होतात, ती दाबून टाकली जातात, परंतु आतमधल्या वासना मात्र जास्त उफाळून बाहेर येतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की इंद्रिये दाबून तुम्ही तो विषय बाजूला करू शकाल, परंतु त्यांच्यातला जो रस आहे तो रस म्हणजेच ती आसक्ती, म्हणजेच ती हाव, म्हणजेच ती वासना काही केल्या कमी होत नाही. आणि ती जर घालवायची असेल तर भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय, तो ब्रह्मरस सेवन केल्याशिवाय आपल्याला इतर रसांची वासना नाहीशी होणार नाही. आणि म्हणून इतर रस जर आपल्याला आपल्या मनातून घालवायचे असतील तर तो आत्मरस किंवा ब्रह्मरस आपल्याला घ्यावा लागतो. तो प्राप्त झाल्याशिवाय, त्याचं दर्शन झाल्याशिवाय, त्या भगवंताचं ज्ञान झाल्याशिवाय आपल्याला ही वासना दूर करता येणं शक्य नाही. आणि म्हणून इथे
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय उपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतम असणारा या आत्मरसाचा, ब्रह्मरसाचा अनुभव घेऊनच आपल्याला त्या आत्मतत्वामध्ये, त्या चैतन्यामध्ये, त्या सच्चिदानंदामध्ये स्थिर झाल्याशिवाय आपल्याला आपल्या वासना घालवता येणार नाहीत, आपल्या मनातले विषय नाहीसे होणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला त्या आत्मज्ञानाची, आत्मदर्शनाची जितक्या लवकर प्राप्ती होईल तितक्या लवकर आपल्या या वासना मनातून दूर होतील. गोपाल कृष्ण भगवान की जय.